अशा पद्धतीने त्या ठिकाणी बाबू भोलेनाथ म्हणले की मी जात नाही, मी जाणार नाही. आणि खरं सांगू का, याच्या सगळ्यांपेक्षा सासऱ्याकडे जावयाने बिना आमंत्रणाचं जायचं कधीच नाही. पण प्रॉब्लेम आता असा उलटा झालाय, आपण मुलीला बोलावं आणि जावई पुढे नेतात त्यांना माहिती लागलं. त्या मुलीला आपण याला दीपवाडीला बोलवा, अक्षर तृतीयेला बोलवा, रक्षाबंधनला बोलवा, ती जायला लागली का पुढे येत नाही. मी काय म्हणतो, आपण दोन्ही जाऊ, सही जाऊ नाही, सही जाऊ, येडा जाय का, राहू दे 2-4 दिवस बिचारीले. पण इतकी अवघड, आपण मुलीला बोलवून जावई पुढे येत. आता जावायचे प्रकार सांगतो मी, पण आता वेळ कमी आहे आपल्याकडे आणि आता 2-3 वर्षापासून सांगणं बंद केलंय मी ते. याला कारण असं आहे बापू, जावायचे प्रकार असतात. एक साकऱ्या, दुसरा भाकऱ्या, तिसरा चाकऱ्या, चौथा ठोकऱ्या. साकऱ्या जावई म्हणजे सासऱ्याकडे 2-4-6 महिन्याने जातो तो साकऱ्या जावई. भाकऱ्या म्हणजे तालुक्यात सासरवाडी असते. योगेश दादाकडे बघू नका बरं तुम्ही बाकीचे, आता त्यांच्यामुळे सांगत नव्हतं मी खरं तर. भाकऱ्या आणि चाकऱ्या म्हणजे एकाच विस्तार मध्ये. तुम्ही माझे भाऊ आहेत, तुमच्याविषयी बोलणार नाही मी, कारण मी पण काही त्या कॅटेगरी मध्ये येतो म्हणून मी आता बोलणं सोडलंय. मगाशी बोललो मी. आणि चौथा ठोकऱ्या म्हणजे गरजवई. बिचारायला काहीच आवरून नसते. सासू सांगते, जावई बापू एवढं दडण द्यायला येतात ना, चाल ना भाऊ गवडण माय. इथे वाईट परिस्थिती आहे. नाही, महादेव म्हणले मी चौघापैकी नाहीये, मी जाणार नाही. सती म्हणले मी जाते. आता ऐका ना माय, इतकी सुंदर त्या ठिकाणी पुढे कथा आहे. मा सतीने, तिला जायची इच्छा नव्हती, पण करावं काय, याला कारण होतं. महादेवाने तिचा त्याग केला होता. का त्याग केला होता? एकदा आईसाहेब, सती आईसाहेबांनी महादेवांच्या शब्दांवर विश्वास ठेवला नव्हता आणि देवावर त्या ठिकाणी शंका घेतली होती. रामचंद्र प्रभूंवर शंका घेतली होती. आता माझे भोलेनाथ हे त्या ठिकाणी कुंभज ऋषी म्हणजे अगस्त्य ऋषींकडे. अगस्त्य ऋषींना कुंभज ऋषी का म्हणतात? याला कारण आहे, अगस्त्य ऋषींचा जन्म हा कुंभातून झालाय. आता याच्या नवीन टेक्नॉलॉजी मध्ये एखाद्या आईला जर बाळ होत नसेल तर त्याच्यासाठी टेस्ट ट्यूब बेबी हा आपल्या त्या ठिकाणी पर्याय काढला आहे. खरं तर हे आता आपण शोध लावला विज्ञानाने, पण हा शोध आपल्या सनातन धर्मामध्ये 1,00,000 वर्षापूर्वी लागलेला आहे. 3 ऋषींचा जन्म कुंभामध्ये झालाय आणि हा कुंभ म्हणजे आताच टेस्ट ट्यूब बेबी, याच्यामध्ये काही वेगळा फरक नाहीये. कुंभा म्हणजे अगस्त्य ऋषींचा जन्म हा कुंभामध्ये झालाय. आता त्याचे प्रकार वेगळे झाले. कुंभामध्ये जन्म झालाय आणि ही प्रक्रिया आपल्या सनातन धर्मामधल्या सर्व ऋषींना येत होती. कालांतराने काही मोगल वगैरे अशा काही लोकांच्या आक्रांतांचे आपल्यावर आक्रमण झाले आणि आपला देश हा सनातनापासून लांब गेला. आणि या सगळ्यांमध्ये जर अग्रगण्य कोणी असेल तो मॅकेलिनी नावाचा एक असणारा शिक्षण तज्ञ जो देशात आला आणि त्याने आपल्या शिक्षण व्यवस्थेचा त्या ठिकाणी बट्ट्याबोळ केला आणि त्याच्यामुळे आपली शिक्षण व्यवस्था बिघडली. असा हा खूप स्वतंत्र विषय आहे चर्चेचा. मग अगस्त्य ऋषींकडे गेल्यानंतर अगस्त्य ऋषींनी रामकथा सांगितली. रामकथा ऐकून जेव्हा वापस येत होते तेव्हा रामकथा चालूच होती. सीता मातेला शोधण्यासाठी रामजी त्या ठिकाणी शोधत होते. शोधत असताना त्या ठिकाणी मायबाप सीता मातेने सती मातेने पाहिलं, अरे हे राम आहेत का? जे राम आपल्या पत्नीला शोधू शकत नाही ते ब्रह्म आहेत. भोलेनाथ ज्यांचं नाव घेतात ते राम हेच आहेत जे आपल्या पत्नीला शोधू शकत नाही. भोलेनाथांना कळत नाही म्हणले, मी याची परीक्षा घेते. परीक्षा घेण्यासाठी सती सीता झाली आणि सीता होऊन ती त्या ठिकाणी वनात गेली. पण प्रभूने पाहिलं, पहिल्या क्षणी लक्ष्मणाने पाहिलं. लक्ष्मण पाहून मोहित झाला आणि विचारलं, मा आप यहाँ का आयो हो? आणि जेव्हा पुढे आली तेव्हा रामचंद्र प्रभूने म्हणलं, आई माँ आप आए हो, बाबा कहाँ है? असं बोलताच सती मातेला घाम यायला लागला. म्हणून ओळखलं यांनी. आणि त्यावेळेस काय करावं हे कळण्याच्या आत एका क्षणात सगळीकडे राम सीता दिसू लागले. ही माया त्यांना कळाली आणि सती माता जेव्हा वापस आल्यानंतर भोलेनाथांना विचारलं, म्हणले का ग? भोलेनाथांनी विचारलं, सती तू मगाशी बोलून गेली होती की मला रामाची परीक्षा पाहायची, तू पाहिली का? म्हणले परीक्षा पाहिली होती, पण सती माता खोटं बोलल्या. काय झालं? खोटं बोलल्या. ऐका माय, जगात कोणाशीही खोटं बोला, कोणाशीही बोला, पण आपल्या पत्नीशी आणि पत्नीने आपल्या पतीशी कधीही खोटं बोलायचं नाही. कारण आपल्या सोबत राहणारा तो आपला जोडीदार आहे ना. जगापासून लपवा. ज्या दिवशी आपलं खोटं त्याच्या समोर येतं ना, आपलं सगळं जग आपल्या विरोधात गेलं तरी आपला जोडीदार आपल्या सोबत राहतो. म्हणून आपल्या जोडीदारासोबत कधीही खोटं बोलायचं नाही. भोलेनाथांना राग आला आणि ती सीता झाली होती ना, सीता म्हणजे भोलेनाथांची माता आहे. मग दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस सगळी सती भोलेनाथांच्या मांडीवर बसण्यासाठी आली त्यावेळेस सांगितलं, तू आता माझी आई आहे, तू माझ्याजवळ येऊ शकत नाही, तू माझ्यापासून लांब राहा.
भोलनाथाने तिला जवळ घेतलं नाही. तिने विचार केलं, जे शरीर जे भोलनाथांच्या सेवेसाठी अपूर्ण होत असेल तर ते शरीर मला ठेवून आता फायदा नाही. म्हणून ती त्या ठिकाणी त्या दक्षाकडे निघाली. दक्षाकडे निघाल्यानंतर एकटी नाही गेली, तिच्यासोबत आता एकटीला कसं पाठवा मुलांनी त्या सतीसोबत नंदकिशोर भगवंतांना पाठवलं आणि काही दूतांना आपल्या पाठवलं. आणि पाठवल्यानंतर त्या ठिकाणी मायबाप ते चालत चालत त्या ठिकाणी दक्ष राजाकडे आले.